चला स्टुडंट्स हे एमसीक्यू आपण घेतो आहे. ओके, आजचा पिरियड 2 आहे. आयसोलेशन मध्ये बघा हा तुम्हाला प्रॉब्लेम पडलेला होता 2019 मध्ये एमएसटी सीईटी मध्ये तुम्हाला हा प्रश्न आलेला होता. ओके, तर पहा आता इथे कसं आहे, a body performing simple harmonic motion, एक बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी किती आहे? P1 आहे. ओके, ऍट डिस्प्लेसमेंट किती आहे? ऍट डिस्प्लेसमेंट x1 आहे. ओके, आता पुढे बघा, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज P2 at displacement x2. The potential energy P at the displacement x1 and x2 is हे आहे का हे तुम्हाला हे काढायचं आहे. ओके, असा एक साधा प्रश्न आहे. तर तुम्हाला स्टुडंट्स हे माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे काय? समजा पहिली P1 बरोबर किती रे? 1/2. P1 बरोबर किती रे? 1/2 k x1 स्क्वायर. सूत्र आहे ना आपले, आहे का नाही? तर एक काम करा तुम्ही, आता काय करताय, इकडचा 2 इकडे घेऊन या. हे 2 P1 k इकडे घ्या परत. P2 P1/k किती आहे? x1 स्क्वायर आहे. हे x1 स्क्वायर झालं, ठीक आहे. ओके, आता तुम्हाला फक्त x1 काढायचं असेल तर ह्याला वर्गमूळामध्ये घ्या. काय होईल बरोबर? 8 P1/k 2 P1/k किती आहे? x1 आहे. ओके, आणि त्याच पद्धतीने आता दुसरी एक पोटेन्शियल एनर्जी P2 आहे. P2 बरोबर किती रे? 1/2 k x2 स्क्वेअर आहे. इकडचा 2 आहे P2/k x2 स्क्वेअर. वर्गमूळ काढा स्टुडंट्स. काय होतं रे? 2 P2/k किती आहे? x2. ओके, पण तेही तुम्हाला सांगितलं पोटेन्शियल एनर्जी P ऍट डिस्प्लेसमेंट x1 x2 म्हणलेला आहे. मग तुम्हाला काढायची की आहे P बरोबर काय आहे? x1 x2. आता x1 ची किंमत की आहे, x1 ची किंमत की, x2 ची किंमत की आहे. ते दोन्ही पण वर्गमूळामध्ये आहे आणि वर्गमूळामधल्या किमती बाहेर काढून टाकण्यासाठी काय करा तुम्ही स्टुडंट्स, याला आपण कसं करा, x1 x2 त्याचा आपण काय करूया, असं आहे वर्ग करून टाकूया. ओके, x1 x2 चा वर्ग दोन्ही वर्ग आहे, कसा वर्ग करून टाकायचा. आपण काय करा, वर्ग करा, काही अडचण नाही. चला पुढे आता मी काय करणार आहे स्टुडंट्स, की बघा रे, आता ह्याचे एक्सपान्शन a आणि b चा वर्ग म्हणजे काय? x1 चा वर्ग प्लस किती रे? x2 चा वर्ग प्लस किती रे? 2x1 x2. इथं काय झालं? एक्सपान्शन झालं, त्याचा हे काय झालेला आहे? विस्तार झालेला आहे. आता त्या सर्वांची किमती घेणार आहे मी. पहा, ab² बरोबर आहे. हे बघा रे, x1 चा वर्ग म्हणजे काय पोरांनो? x1 चा वर्ग म्हणजे काय रे? हे काय? x1 चा वर्ग म्हणजे काय? x1 चा वर्ग म्हणजे काय रे? 2 P1 आणि x2 चा वर्ग म्हणजे किती? 2 P2 काय किती रे? हे झालं नाही का? त्यानंतर प्लस किती आहे? 2 x1 x2 गुणाकारामध्ये म्हणून काय करा रे? 2 P1/k इनटू काय करा? 2 P2/k. असं कुठे येते? वर्गमूळामध्ये येईल, ठीक आहे? बरोबर आहे काय? आता हे x1 ची किंमत ही आहे, x2 ची किंमत ही आहे. त्या किमती तिथे आपण लिहिलेल्या आहेत. ओके, आता स्टुडंट्स लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत, त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही? दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. पुन्हा आपल्याला काय करता येईल? एक घेता येईल
या दोघांची बेरीज करता येईल. P1 प्लस किती आहे तो P2 आहे. इथे सुद्धा तुम्हाला काय करता येईल स्टुडंट्स, हे 2 आहे आणि अंडर रूट मध्ये काय बघा, अंडर रूट मध्ये किती आहे बघा, 2 * 2 काय झाले मुलांनो 4 झालं. मग 4 चं वर्गमूळ बाहेर किती येतं रे, बाहेर किती येतं 2 येतं ना. आतमध्ये काय राहतो रे, हे P1 आणि काय राहतो रे, हे P2 राहतो. K * K म्हणजे K चा वर्ग, चा वर्ग म्हणजे बाहेर काय आलं K आहे. ओके, अशा पद्धतीने आता एक काम करा तुम्ही, इथलं 2 घ्या आणि इथून 2 आणि इथून K काय करा तुम्ही कॉमन काढा. काय होतं तर हे 2 कॉमन, इथून 2 आला, इथून 2 आला, इथून K कॉमन आलेलं आहे. आतमध्ये काय राहतं रे P1 प्लस काय झालं रे P2 झालं प्लस P2 हे रूट मध्ये काय झालं हे P1 P2 झालं. ओके, आणि इथं काय झालं हे दिस इज काय झालं रे P2 झालं. ओके, बरोबर आहे की नाही. तुम्हाला इथं सूत्र आहे पोरांनो, काय सूत्र आहे पोरांनो, आता हे बघा फॉर्म्युला कोणता आहे, P चा फॉर्म्युला आहे, P चा फॉर्म्युला. आता हे P1 1/2 K x1 चा वर्ग आहे, P2 आलेला आहे 2P1. अगर अशा पद्धतीने आपण x1 च्या वर्गाची किंमत काढली, ठीक आहे. तर तुम्हाला P ची किंमत काढत असताना आता हा तर काय झालं रे पोरांनो, हे कॉन्स्टंट आहे, दिस इज द कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणून तुमचा आन्सर कोणता यायला लागला, हे पुढचा आन्सर यायला लागला. तुमचा आन्सर यायला लागला हे P1 प्लस P2 प्लस अंडर रूट दिया है P1 P2. म्हणून आन्सर कोणता आलेला आहे तुमचं सी आन्सर आलेला. ओके, लिहा नंतर लिहा. असं खेळ भारी वाटते ना आपण केला का? हा स्टुडंट्स लक्ष द्या रे पुन्हा एकदा.
आपण ही जी पी आहे ना पी तिने काय दिलं पोटेन्शियल घेतलं. जसं आपण इथं P1 चा 1/2 k घेतला ना तसं P1 ची जशी 1/2 k x1 चा वर्ग घेतला, P2 चा जसा 1/2 k x2 चा घेतला, तसं P चं सुद्धा तुम्हाला काय घ्यायचं आहे माहिती का? P चं सुद्धा तुम्हाला इथून 1/2 कसं घ्यायचं आहे 1/2 k x वर्ग. हे बघा 1/2 k आणि हे x1 plus x2 त्याचा वर्ग असं करायचं आहे का नाही? जसं जसं P1 ची किंमत किती 1/2 k x1 चा वर्ग आहे, P2 1/2 k x2 चा वर्ग आहे, तसं P कसं आहे 1/2 k हे डिस्प्लेसमेंट दिला x1 plus x2 त्याचा वर्ग करायचा केला. आता काय केलंय 1/2 k नाही का हे घाटा राहिला होता. ते बाकी सर्व तुम्हाला माहितीच आहे x1 चा वर्ग x2 चा वर्ग प्लस किती आहे 2 x1 x2. आता हे 1/2 k आहे ना x1 ची किंमत किती येते हे माहिती बघा. त्याचा वर्ग म्हणजे किती होतं रे 2 p1 k आले. x2 म्हणजे काय रे 2 p2 k आले. हे किती आले 2 आणि अंडर रूट ऑफ किती होतं रे 2 p1 k 2 p2 k असे. आता पुढे बघा स्टुडंट्स हे किती रे 1/2 k हे टर्म राहिली आपली. मग इथं काय करता येईल? लसावी किती आली रे? लसावी आलेली आहे k. त्याच्यानंतर किती झालं इथे 2 p1 आहे प्लस किती रे 2 p2 आहे प्लस इथे किती रे हे 2 गुणिले 2 4 म्हणजे 2 गुणिले 2 बाहेर आलं आणि ह्या k p k1 म्हणजे k बाहेर आला. म्हणजे काय फक्त हे p1 p2 राहतो आहे का नाही? मला सांगा इथून 2 इथून 2 इथून 2 इथून k कॉमन काढा. काय झालं रे 1/2 k into 2/k कॉमन आलं आहे का नाही? वरून 2 आलं खालून k आलं म्हणजे काय झालं रे p1 प्लस काय झालं p2 अंडर रूट बाहेर चला इथे प्लस किती आहे 2 आहे. इथं काय आहे p1 p2 झालं. अशा पद्धतीने इथे वरचा 2 खालचा 2 वरचा k खालचा k कटला आणि म्हणून मग हे p1 प्लस p2 प्लस 2 इथं काय झालं हे p1 p2 हे असं करेक्ट तुमचा आन्सर येतो. हे आपण इथं काय घेतलं होतं p ची किंमत घेतली होती डायरेक्ट जवळ केला होता. करायची गरज नाही. p = 1/2 k x1 plus x2 चा वर्ग ठीक आहे. This question came in the NEET. Okay. आता NEET मध्ये पडलेला क्वेश्चन आहे. NEET असेल किंवा JEE असेल, प्रश्न हे कसे असतात थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. इथं बघा रेकॉर्ड. आता काय पार्टिकल एक्झिक्यूट्स लिनियर सिंगल हार्मोनिक मोशन विथ एन एम्प्लीट्यूड किती रे हे पहा. एम्प्लीट्यूड
म्हणजे काय पोरांनो ए किती आहे 3 सेंटीमीटर आहे की नाही आणि पुन्हा when particle is at किती रे जेव्हा is at म्हणजे x आहे ते डिस्प्लेसमेंट आहे किती 2 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन the magnitude of its velocity म्हणजे काय असं असतं magnitude of velocity E is equal to that its acceleration आहे then काय काढा टाइम पिरियड काढा म्हणजे पोरांनो t काढा असा अतिशय छोटासा प्रश्न आहे ओके तुम्हाला मी काय सांगितलं होतं सूत्र पूर्ण पाठांतर पाहिजे तुम्हाला सांगा वेलोसिटीचा फॉर्म्युला काय रे प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ किती a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर तुम्हाला हे सूत्र माहिती पाहिजे एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे किती आहे ओमेगा स्क्वेअर x माहिती आहे का नाही माहिती माहिती ये तो ओमेगा स्क्वेअर एक्सेलरेशन इक्वल टू किती आहे ओमेगा स्क्वेअर x आहे ना फॉर्म्युला का नाही आहे ना फॉर्म्युला का नाही आहे ना ओमेगा स्क्वेअर x किंवा ओमेगा स्क्वेअर a पण म्हणता येईल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हे झालं आणि हे असे दोन तुमचे फॉर्म्युले झाले पण तेही तुम्हाला काय सांगितलं पोरांनो बरोबर आहे की a बरोबर ओमेगा स्क्वेअर b बरोबर a बरोबर आहे पण आता मला सांगा magnitude of velocity is equal to magnitude of acceleration magnitude of velocity is equal to magnitude of acceleration म्हणजे हे इथे घ्यायचं ओमेगा हे अंडर रूट ऑफ किती आहे स्क्वेअर मायनस x स्क्वेअर is equal to किती आहे ओमेगा स्क्वेअर किती आहे x आहे का नाही ओमेगा स्क्वेअर x आहे का नाही असं आहे ठीक आहे आता एक काम करा काय करता रे दोन्हीही बाजूचं काय करा वर्ग करा आहे की नाही म्हणजे इथे निघून देईल ना बाहेर हे दोन्ही बाजू वर्ग करा ओमेगा अंडर रूट ऑफ किती रे a स्क्वेअर मायनस x वर्ग बरोबर किती रे ओमेगा स्क्वेअर x चा वर्ग आता हे ओमेगाचा वर्ग झाला वर्ग निघून गेलेला आहे a चा वर्ग मायनस चा x चा वर्ग इथे किती रे ओमेगाचा चौथा आणि किती रे x चा किती होतो चौथा होतो समजलं का तुम्हाला हे x चा किती होतो चौथा होतो नाही ओमेगाचा चौथा होतो ना आता बघा आता इकडचं हे गुणाकार आहे हे गुणाकार आहे इकडचं ओमेगाचा वर्ग केला हे ओमेगाचं हे वर्ग करून टाका काय होतं रे a स्क्वेअर मायनस किती x स्क्वेअर ही इक्वल टू किती रे ओमेगा स्क्वेअर आणि काय होतं रे x स्क्वेअर होतो तर मला काय अडचण आहे का मला अडचण परत काही अडचण तुला काय का ओमेगा स्क्वेअर कसं काय हां ओमेगा स्क्वेअर ओमेगा हे गुणाकार इथे गुणाकार होता ना व्हॅल्यू असेल तर x ने पाडव तुम्ही तुम्हाला लक्षात आलं असेल ना x ने पाडव असं आहे आता एक काम करतो याला इकडे घेऊन टाक a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा रेज टू 4 x स्क्वेअर अपॉन किती आहे ओमेगा स्क्वेअर हे काढून टाक हे काढून टाक हां इथे किती राहतं मग a स्क्वेअर मायनस किती x स्क्वेअर इज इक्वल टू किती रे ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर असं होतं बरोबर आहे हां आता काय झालं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर भागिले x स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे ओमेगा स्क्वेअर आपल्याला a पण माहिती आहे आपल्याला x पण माहिती आहे a म्हणजे एम्प्लिट्यूड x म्हणजे दोन डिस्प्लेसमेंट a x पण माहिती आहे a पण माहिती आहे तर हे 3 चा वर्ग मायनस 2 चा वर्ग भागिले 2 चा वर्ग बरोबर ओमेगाचा वर्ग 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 2 चा वर्ग 4 बरोबर ओमेगाचा वर्ग 9 मधून 4 गेले 5 10 ते आणि हे झालं ओमेगाचा वर्ग वर्गमूळ काढा काय तरी अंडर रूट ऑफ 5/2 येतो 5 चं वर्ग निघत नाही म्हणून वर्गमूळ ठेवलं 4 चं निघतं 2 आलं इथे किती आलं रे ओमेगा किती आला ओमेगा आणि म्हणून t बरोबर किती आहे
T equal to किती रे पिरियड is equal to 2 पाय बाय ओमेगा आणि म्हणून हे पहिले T equal to किती आहे 2 पाय पटे ओमेगा ओमेगाची घेऊन टाका ओमेगाची घेऊन टाका किंमत 2 वर उडी मारतो वास्तव वर येतो पोरींनो 2 गुणिले 2 किती झालं रे 4 पाय बाय रूट 5 दिस इज युअर आन्सर आलं का 4 पाय बाय रूट 5 4 पाय बाय रूट 5 4 पाय बाय रूट 5 चालेल असे सोपे राहते नीटचे प्रश्न अवघड काही नसते सर सुरू केले का हा जेडब्ल्यू मॅथ मध्ये आला होता ठीक आहे A pendulum is executing simple harmonic motion. Its maximum kinetic energy is K1. Okay. तुम्हाला सर्वांना सूत्र माहिती आहे पुराणो त्याचं नाव दिलेलं आहे बघा की K1 म्हणजे कोणती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी सूत्र आहे काय सूत्र आपल्याकडे 1/2 आहे का 1/2 m किती सूत्र सांगा भाऊ 1/2 m किती रे 1/2 m किती आहे ओमेगा स्क्वेअर आणि परत किती रे a स्क्वेअर simple harmonic motion and its maximum kinetic energy is K1 maximum kinetic energy is K1 आहे आणि पूर्ण तुमचं म्हणणं हेच आहे ना तुमचं म्हणणं काय म्हणते का 1/2 m किती 1/2 तुम्ही काय म्हणता हा 1/2 तुम्ही काय घेता किती घेता 1/2 म्हणजे m आहे ना 1/2 किती आहे m आणि परत किती आहे हे स्क्वेअर ना तुमचं म्हणणं असं आहे तुमचं म्हणणं काय आहे Bd म्हणजे काय Bd म्हणजे किती रे ओमेगा अंडर रूट ऑफ किती आहे a चा वर्ग आणि x चा वर्ग तुमचं असं म्हणणं आहे ना परंतु मॅक्सिमम कुठे असते माहिती आहे का काय एनर्जी मॅक्सिमम कुठे माहिती सर्वांना हे समजा काय पेंडुलम आहे गती मॅक्सिमम कुठे असते रे या ठिकाणी असते ठीक आहे त्याचं नाव आहे mp त्याचं नाव आहे ep त्याचं नाव आहे ep म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन आहे एक्स्ट्रीम पोझिशनला हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणजे इथं सर्वात जास्त असते की जास्त असल्यानंतर x किती असतो रे 0 असतो मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतो एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असतो a राहतो मग इथं जर x 0 पकडलं इथं जर x 0 पकडलं तर इथं काय राहतो इथे हे वर्ग याचा वर्ग आहे ना काय राहतो इथं फक्त a वर्ग राहतो आणि वर्ग आणि वर्ग निघून गेलं तर काय येतं मग 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर हे झालं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणल्यानंतर स्टुडंट्स x किती असतो त्या ठिकाणी 0 असतो मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी जास्त राहते लक्षात मग आता हे K1 बरोबर 1/2 m ओमेगा 1 स्क्वेअर आणि a स्क्वेअर आहे if the length of the pendulum is doubled त्याची लेंथ डबल केली तर पुढचा विषय येतो तर हे K2 बरोबर काय होईल 1/2 किती रे m ओमेगा 2 स्क्वेअर आणि किती रे a स्क्वेअर आहे तुम्हाला काढायचं काय विद्यार्थ्यांनो काढायचं किती रे K2 काढायचे K2 किती बघा K2 किती काढायचे मी काम करा त्याला इक्वेशन 1 म्हणा ह्याला इक्वेशन 2 म्हणा हे K2 वर घ्या K2 भागिले काय करायचे K1 बरोबर हे सर्व घ्या 1/2 m ओमेगा 2 स्क्वेअर a स्क्वेअर 1/2 m ओमेगा 1 स्क्वेअर मग हे 1/2 m a सर्व कॅन्सल झाले काय झालं रे K2 भागिले K1 किती ओमेगा 2 स्क्वेअर ओमेगा 1 स्क्वेअर पण आपल्याकडे तसं काही दिलेलंच नाही ते काय दिलेले फक्त पहिल्याची लेंथ
डबल म्हणजे 2l झालं 2l झालं ठीक आहे पहिले आता मला सांगा त्या ओमेगाचं रूपांतर कशामध्ये करा लेंथ मध्ये करा कसं करणार वी नो काय नो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ g/l हे सूत्र आहे आता इथं ओमेगाचा वर्ग आहे म्हणजे g/l वर्गमूळ निघून जातं एक काम करा तुम्ही हे k2/k1 is equal to ओमेगा 2 म्हणजे हे घ्यायचं g/l2 हे 2 ना ओमेगा 2 चा वर्ग म्हणजे काय रे g/l2 म्हणजे g by काय घ्यायचं l2 घ्यायचं पुन्हा ओमेगा 2 ठीक आहे आणि ओमेगा 1 चा वर्ग म्हणजे किती g/l1 बरोबर आहे ना ते वर्गाचं सूत्र आहे ओमेगाचं अंडर रूट वर्ग केल्यामुळे फक्त g/l एक काम करा वरच्याचं वरचं खालच्याचं वरचं सारखं आहे आपण टाका आता हे खालचा l1 वर येतो l1 खाली म्हणजे काय झालं रे k2/k1 is equal to l1/l पण तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे l1 lच आहे l2 मात्र किती आहे 2l आहे l1 lच आहे l2 मात्र 2l आहे l कॅन्सल झाले 1/2 झालं हे काय झालं रे k2/k1 झालं अशा पद्धतीने k2 किती आहे 1/2 हे काय झालं रे k1 k2 किती झालं 1/2 k1 k2 1/2 किंवा डायरेक्टली मला काय म्हणता येईल k2 k1/2 पण म्हणता येईल ठीक आहे k2 k1/2 असा पार एक जेई मेन मध्ये हा आलेला क्वेश्चन कोणता आहे तुमचा पहा mass and diameter of the planet are 3 times the respective values for the earth बघा आपण लक्षात घ्यायचं पुन्हा करायचे mass and earth mass and diameter दोन्ही पण mass and diameter of a planet are 3 times the respective value of the earth 3 times आहे ते प्लॅनेटचं आता हे mass of the planet हे बघा इथं लिहितोय mass of the planet किती आहे mp किती आहे 3 टाइम्स आहे mass of the earth पेक्षा म्हणजे किती मोठा आहे हा प्लॅनेटचा मास कसा आहे मोठा आहे गुणापेक्षा अर्थ पेक्षा mass of the planet is 3 times the mass of the earth एवढंच नाही diameter of planet सुद्धा किती आहे 3 टाइम्स diameter of the earth असं आहे The period of oscillation of the simple pendulum on the earth is earthचा जो पिरियड आहे ना पिरियड ऑफ द अर्थ त्याला आपण ई म्हणतो अर्थ म्हणजे ई तो किती आहे 2 सेकंद आहे 2 सेकंद आहे The period of oscillation of the simple pendulum on the earth the period of oscillation of the same pendulum on the planet किती हे प्लॅनेट वरचा पिरियड किती ते तुम्हाला काढायचं आहे स्टुडंट्स अतिशय सोपे प्रॉब्लेम राहतात आता पुढे करायचं म्हणजे आपल्याला सर्व फॉर्म्युले माहिती पाहिजे पहिले प्रथम पिरियडचा फॉर्म्युला T equal to 2 pi by omega सूत्र आपल्याला माहिती T equal to हे 2 pi what is omega omega म्हणजे काय रे ओमेगा म्हणजे काय रे g by l माहिती आहे तुम्हाला g by l हे काय g by l म्हणजे काय माहिती आणि माहिती आता मला एक कारण सांगा की l वर उडी मारतो बरोबर तेच आपल्याला प्रॉब्लेम आहे t इक्वल हे बघा 2 बाय l वर गेला l वर गेला वर गेला खाली कोण आहे g आला यस ह्याला आपण काय म्हणायचं जनरल फॉर्म्युला झाला त्याला काय म्हणायचं हे te बरोबर काय झालं रे 2 बाय te बरोबर 2 बाय होगा हे l बाय होगा हे ge झाला ge बरोबर असंच काय होतं बघा काय हे टीपी बरोबर किती होतं 2 पाय अंडर
अंडर रूट ऑफ किती रे एल बाय ए जीपी होतं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडतो की आता मी काय करणार असतो बघा, काय करणार आहे हे भागिले हे मला टीपी काढायचं आहे. मग मी असं करतो आहे का नाही, आपण हे असं करूया टीपी वर घेऊया आणि हे काय घेऊया हे टीई घेऊया. आता टीपी म्हणजे काय किती आहे हे 2 पाय किती आहे 2 पाय आहे. इथे किती रे एल बाय किती आहे मग हे जीपी आहे आणि इथे किती आहे हे 2 पाय अंडर रूट ऑफ किती रे एल बाय किती आहे हे जीई आहे. समजलं का? हे टीपी घेतली हे 2 पाय गेले 2 पाय गेले आणि आता दोघांचा जर कोटी सारखा असेल तर त्या दोघांना एकाच कोटीत घेता येतं. पहा इथे किती आहे बघा हे टीपी आणि इथे किती आहे बघा हे टी आहे का नाही. बघा काय इथे किती आहे सांगा एल बाय किती रे जीपी आहे. मग आता काय झालं खालचा वर उडी मारतो ना हे असं हे जीई बाय काय होतो एल होतो. हे एल कॅन्सल झालं. इथं काय झालं रे हे टीपी बाय टीई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय झालं हे जीई बाय काय झालं रे हे जीपी झालं. ओके. आता इथून पुढचा प्रश्न आपल्याला आला पाहिजे विद्यार्थ्यांनो आणि तो कसा आहे पहा. तो कसा आहे याला मी स्टार म्हणतो. आता तुम्हाला जीई आणि जीपी च्या किमती काढायच्या आहेत ठीक आहे. एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ g is equal to gm by किती रे r स्क्वेअर. हे सूत्र आहे दॅट फॉर्म्युला मी here सांगितलं 8th स्टँडर्ड द 9th स्टँडर्ड द 10th स्टँडर्ड असं हे g इक्वल आहे की असं फॉर्म्युला आहे आपल्याकडे करायचं आहे की फॉर्म्युला. पण आपल्याला हे रेडियस नको आहे आपल्याला काय लागतो डायमीटर लागतो. मग डायमीटर साठी काय लागतं रे डायमीटर प्राप्त करायचं आपल्याला इथं काय लागतं मग 4 घ्या इथं r1 घ्या इथं 4 घ्या इथं gm घ्या. 4 काय घेतलं मी मला डायमीटर पाहिजे. काय पाहिजे मला डायमीटर पाहिजे. डायमीटर हा कसा असतो डायमीटर कसा असतो त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून हे 4 हे gm इथे किती रे 2r चा वर्ग. हे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. 2r म्हणजेच d आहे. 2r म्हणजेच किती आहे पुरीनो 2r म्हणजेच काय झालं d चा वर्ग झाला. हे झालं तुमचं व्हॉट इज दिस इज काय झालं ती ge झालं. क्रॉस ओले तर हे g4 gm by d वर्ग आहे. हे ge झाली ge आणि दिस इज e झाली. मला झाला g ची किंमत ही झाली. आता gp काढा. gp किती रे gp किती आहे सर्व सारखंच आहे फक्त काय बदललेलं आहे मास झाला तिप्पट. मास किती झाला तिप्पट झाला. हे 4 तसंच घ्यायचं हे जी तसंच घ्यायचं. हे जे मास आहे ना मास किती आहे मास ऑफ प्लॅनेट किती आहे 3 गुणिले हे वाटलं mp म्हणतो. काय म्हणतो मी mp म्हणतो mp. इथं काय म्हणतो रे हे dp चा मग हे किती रे 4 आणि हे जिथे घेऊन टाकायचं. mp म्हणजे काय mp म्हणजे काय mp म्हणजे 3me. mp म्हणजे किती आहे 3me आहे 3me आणि dp म्हणजे किती आहे 3de आहे की नाही 3dp नाही का 3d चा काय होतं रे वर्ग आहे का नाही. इथं 4 हे g झालं हे 3 घेतलं. इथं काय झालं रे me झालं. इथं काय झालं 3 चा वर्ग 9 झाला. हे काय झालं रे d चा वर्ग झाला ठीक आहे. अशा पद्धतीने 3 1 3 3 3 9 म्हणजे 4gme by de square into 3 कुठे आहे 3 कुठे खाली आहे का 3 कुठे खाली खाली आहे ना 3 कुठे खाली आहे ना. तर मग हे काय सांगाल हे काय एवढं काय रे 4gme by d square 4gme by d square म्हणजे काय रे ge आहे. म्हणजे काय झालं स्टुडंट्स हे काय हे gp is equal to ge by
थिरी मग आपल्याकडे जीपी आहे, आपल्याकडे जीई आहे. ह्या दोन किमती आपण इथे ठेवून टाकायच्या. पहा काय करायचं, ठेवून टाकणार आहे इथं हे टीपी बाय टीई इक्वल टू अंडर रूट ऑफ, हे बघा अंडर रूट ऑफ जीई कोणती आहे कोणी डायरेक्टली घेऊन टाकू का आपण, डायरेक्टच घेऊ आपण. इथं किती आहे का हे जी आहे का जी, नो प्रॉब्लेम. जीपी म्हणजे काय, जीई बाय किती आलं 3, जीपी म्हणजे काय व्हीई बाय किती आलं हे 3 आलं. 3 वर उडी मारत असतात असा हे व्हीई म्हणजे 3 वर येतो. मग काय झालं हे टीपी इक्वल टू हे √3 इनटू काय झालं हे टी झालं ठीक आहे. मग काय झालं हे परत पुन्हा आहे टीपी बरोबर टीई त्यांनी दिलेली आहे तुम्हाला. व्हॉट इज टी, टी त्याने 2 दिले, 2 सेकंद आहे. 2 सेकंद में पहिलं घ्या 2 अंडर रूट ऑफ किती आहे 3, हे काय झालं ते सेकंद झालं. सेकंड अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे 2√3 सेकंद. हे जेडब्ल्यू मेन मध्ये आलेला प्रश्न आहे हा. ते काही वेगळं काही नसतं, फक्त माणूस जेडब्ल्यू वेगळा आहे, सी वेगळा आहे, काही सर्व बेस होता पाहिजे आहे.